आयुष्यात अनेकदा आपल्याला खोटं खोटं हसावं लागतं. कधी खडूस शेजाऱ्याला गुड मॉर्निंग म्हणताना, तर कधी बॉसच्या फालतू जोकला दाद देताना. पण खरं खरं हसण्याचा एकच मार्ग, तो म्हणजे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. तुम्हाला खरं खरं हसवायला आमचे सगळे कलाकार सज्ज झालेले आहेत. त्यांचं स्वागत करूयात. आणि त्यांच्या विनोदाला खरी खरी दाद देण्यासाठी आपले लाडके जजेसही तयार आहेत. कॉमेडी किंग मकरंद सर आणि स्माइल क्वीन रेणुकाजी. आपली आई आपल्या सोबतच राहावी यासाठी आग्रही असलेले आगरी रवी आणि विजय इथे येणार आहेत. बघूया हा आगरी दिवार. येत आहेत शशी, नम्रता आणि कॉमेडीचे राजकुमार जानी. अब हमारे पास बिल्डिंग है, गाड़ी है, बंगला है. तुम्हारे पास क्या है? भाई मेरे पास है उसवला गाणं गोत सार, आधार गुणाचा नाही. ये छोड़ के और क्या है? भाई तेरे पास गाड़ी है, बंगला है, बैंक बैलेंस है, तो मेरे पास भी है भाई. और माँ, माँ किसके पास है? माँ माँ कोण अजय, उगाच जो का तुझ्याकडे मान आहे, कशाला मला डॉयडॉग बोलायला लावलं? तुझ्याकडे पण मान नाही, माँ कोण काय माहिती? माँ माँ ओ माँ शेरोवाली, ओ माँ शक्तिशाली, माँ मेरी माँ से मिला दे मुझे, ममता का मैं वास्ता दूं तुझे, डर से ना तेरे जाऊंगा खाली. माँ शेरोवाली, ओ माँ शेरोवाली, माँ शेरोवाली, ओ माँ शेरोवाली. अरे वासाऱ्यांनो, मी जिद्दी आहे ना, कणाला माझ्या नावाने गले काढता रे. आणि एक तर तुमचे शॅर सॉंग मुलं माझी एंट्री पण लय शॅर झाली आहे. अरे पण सॅड सॉन्ग निरुपाय रॉय साठी निरुपायच नाही. वेलकम टू बुलेट ट्रेन. कॉमेडीची. तरी पण मी परत एंट्री घेणार. मेरे बेटे आएंगे. मेरे आएंगे आएंगे. रवी, चॅनल बदलला का डिश फिरली? मिनी बघून येतो बोल. मेरे करण अर्जुन आएंगे. तो चॅनल अजय करण अर्जुन नाही. मग कोण? कोण रे? मला माहिती आहे. मेरे रणविजय आएंगे. मेरे रवि विजय आएंगे. झाली झाली सगळी तुझी चुकीची नावं घेऊन झाली. जायले जायले. आता रवी तू बोल. दरवाजा उघडा राहिला वाटतं. अजय दरवाजा दरवाजा नाही, या रवीचा तोंडचा दरवाजा उघडला. बंद कर काय झालं? भाई मेरे पास माँ है भाई. अजय पण माझ्याकडे पण माँ आहे भाई. चाकला मांदा डायलॉग आहे ना, तू कमला चोरला. अजय पण तू दरवर्षी शेम टू शेम डायलॉग बोलतो, त्याच्यामध्ये जरा पण एव्हिएशन नाही, कॉन्स्टिट्यूशन नाही, फिरशीशीट नाही, हो बोलतोय. जरा पण व्हेरिएशन नाही. हा. बघ माझ्या चुकामध्ये पण व्हेरिएशन. आता नीट करता बघ. एरिएशन बघ. बा
अरे दरवाजा नाही का, या पोराचा तोंडाचा दरवाजा उघडलाय. ह्याच्यात ना आवाज येत. हा. बंद कर बंद कर. ए बंद कर. ए तू कशाला या फालतू माणसाच्याकडे जाते, माझ्या बरोबर चल आई, ना. आता मी त्यातलं ही माझी मा माझ्याकडे येणार. हे माझी मा, ही माझी मा हे माझी मा, माझी मा हे माझी मा. माझी मा. अरे वाताऱ्यानो, मला सांगा तुमच्यापैकी कोणाकर कलर टीव्ही हा बाई अँटीना. त्यातलं माझ्याकडे पण माझ्याकडे कस्टम मधून उचललेला एकदम 32 इंच टीव्ही आहे. बोल. हा माझ्याकडे पण स्वकष्टाने ओढवलेला पोस्टाचे खर्चाचे पोस्टाचे निवेद पोस्ट कुठं आले फडकाई मडकं माझ्याकडे पण स्वकष्टाने कमवलेल्या पैशातून आणलेला 52 इंची फ्लॅट कलर टीव्ही आहे. को बोलत का तू? त्याच्यावर बुलेट ट्रेन दिसत. बुलेट ट्रेन दिसत. अरे तू बुलेट ट्रेनच्या सगळे एपिसोड रेकॉर्ड करून रिपीट ऑडियन्स मध्ये रिपीट बघू शकतेस तू. बोलत का? माझ्या पोरानं पण हातावर हा. लिहिलंय, मेरा बाप बुलेट ट्रेन बघतो. बुधवार ते शनिवार पाहत राहा आणि पाहायला विसरू नका कलर टीव्हीवर. या काय लिहिलंय? कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला. कल्ला कल्ला बघ बघ माझ्या इजानं कवरी मेहनत घेतली. चल मी माझ्या इजाकडे जाता. चल. त्यातला मा इकडे ये, इकडे ये. तुला बुलेट ट्रेन बघायचं ना, हा. माझ्याकडे चल. 7 टीव्ही आहे. 7 टीव्ही तुझ्याकडे? 7 टीव्ही. एक बेडरूम मध्ये, हॉल मध्ये, किचन मध्ये, बाथरूम मध्ये, मास्टर बेडरूम मध्ये, मास्टर बेडरूमच्या किचन मध्ये, एक तर बाजूला दिलाय. बोल. तू कोणाकडे पण जाऊन बुलेट ट्रेन बघू शकते. खरं? कळत ना तिला तर मी बुलेट ट्रेनच्या सेटवर जाऊन लाईव्ह बुलेट ट्रेन दाखवू शकतो. बोल. का बोलत का तू? मग. तर मी ह्याच्याकडे जाते. अरे पण का अरे पण का तुला त्याच्या बरोबर धावाचं वाटतंय? मी तुझ्यासाठी काय पण करायला तयार आहे. काय पण का करू शकत रे तू माझ्यासाठी? खुद को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे, बता कोजागिरीला रजा कधी आहे रे? रविवार. रविवार. तू असंच फालतूगिरी करत ना, म्हणून मी सारखं त्या पीटरकडे जात माहिती का. आणि ऐक, अजून जर तू काही दिवस हेच केलं ना, तर लोक जेव्हा राजकुमारचे पिक्चर बघतील ना, तेव्हा बोलतील अरे हा हिंदीतला माणूस सेम टू सेम सुनील तावरेची मिमिक्री करतो. बोल. म्हणून म्हणतो जरा यागला कर, यागला करतो आता काहीतरी वेगळं करून दाखव. कर. अरे आखरी आखरी नाही, आखरींग करतोय, ऍक्टिंग करतोय. कर. रवि मेरे पास बंगला है, गाड़ी है, बैंक बैलेंस है, तुम्हारे पास क्या है? बेटे यू की देखने वाली बात ये है कि मेरे पास ये 2 अनमोल रतन है. चोर के बच्चों, अरे इकडे हा कर, तिकडे थू कर ना. अजय तिला उचकी लागल्या, पाणी पिलाव. उसकी माँ की उसके लिए मैं कुछ भी कर सकता हूँ. याचे काय फालतूगिरी चालले. अरे इकडे शोले कशा चालू केला, अजून दिवार संपत नाहीये. असलं तुला सांगतो मी तुझ्यासाठी कप पण करू शकतो. बोल. तू काय आज करीस? माझ्या बायकोने तुझ्यासाठी स्पेशल डिश केली आहे. कुठली? फिश करी. मस्करी नाही ना करत तू माझी. तू मिनी कशाला मस्करी करेन? मिनी का बोलते इजे माझी फेवरेट डिश आहे फिश करी. मी त्याच्याकडे जाते. अरे पण का अरे पण का अरे पण का तुला त्याच्या बरोबर धावाचं वाटतंय? अरे माझ्याकडे बंगला आहे, गाडी आहे, वॉशिंग मशीन आहे, फ्रीज आहे, वॉटर हीटर आहे, ओव्हन आहे. याच्याकडे काय बोलते रे पचक्या आहे? माझा नळ चालू राहिला वाटतं. अरे नळ नाही, मग कुठं? या रवीच्या तोंडाचा नळ उघडलाय. बंद कर आणि बोल पटपट.
भाई तेरे पास वाटर हीटर है, ओवन है, तो मेरे पास है काम वाली बाय. कामवाली बाय, कामवाली बाय, रेणुकाताई, कामवाली बाय, प्यारी सुप्रियाताई, कामवाली बाय, ह्याच्याकडे कामवाली बाय आहे. अरे एवढा कसला आनंद झालाय, तो कामवाली बाय म्हणाला, सोनबाई नाही म्हणाला. सुनबाई पेक्षा सॉलर असतं, बोल कामवाली बाय. कशी? सुन, हे बघ, तुझ्या वॉशिंग मशीन मध्ये फक्त काढता येतं, कापरे धुता येतं, पण कापरे वालत कोण घालतं? कामवाली बाय. तुझं त्या ओव्हन मध्ये जेवण गरम करता येतं, पण जेवण बनवून असं वाढतं कोण? कामवाली बाय. आता तू म्हणशील वॉटर हिटर मध्ये पाणी गरम होतं, पण आंघोळ कोण घालतं? कामवाली बाय. काय असलं इजा, तू माझ्या मायला काय पण बोलू नको. आता शिक्कामोर्तब झाली माझीच माह. ठीक आहे, मी माझ्या रवी करत जात. अरे पण का अरे पण का अरे पण का तुला त्याच्या बरोबर धावाचा वाटतं? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याची बायको पण लय चांगली आहे रे. त्याची बायको लय डेंजर आहे, नुसती दारू पिऊन मारामाऱ्या करत असते. बोल काय तुझ्या बायकोचं नाव सांग जरा सगळ्यांना. परवीन भाभी. या ह्याच्या बायकोला बाकीच्या लोकांनी भाभी बोलायला पाहिजे, तर हाच भाभी बोलतोय. मंगून माझं डोकं फिरतं. बोल मंगून मी याच्याकडे जाणार. चल रे रवी. अरे पण का अरे पण का अरे पण का. अरे हा 4थ्या मजल्यावर राहतो तरी याच्याकडे लिफ्ट नाही. मी ग्राउंड फ्लोअरला राहतो तरी माझ्याकडे 4 लिफ्ट आहेत. स्पेशल बेडरूम आहे, बाल्कनी आहे, स्विमिंग पूल आहे. म्हणजे हिच्याकडे स्विमिंग पूल म्हणजे मला माझा मासलीचा बिझनेस कंटिन्यू करता येईल ना याच्या स्विमिंग पूल मध्ये. मी पण तुम्ही दोघांनी मला जाम कन्फ्यूज करून टाकलाय. मी एक काम करत, मी टोच करत. एवढा साधा तुला निर्णय घेता येत नाही. नाही. मी पोलीस व्हायला तू माझ्याकडे जायला पाहिजे. बोल नाही माझ्याकडे बंगला आहे, गाडी आहे, प्रॉपर्टी. तू माझ्याकडे असायला पाहिजे. माझ्याकडे असायला पाहिजे. माझ्याकडे असायला पाहिजे. माझ्याकडे असायला अरे, पाहिजे. माझ्याकडे असायला- माझ्याकडे असायला पाहिजे. माझ्याकडे असायला पाहिजे. ते बरं रडली. तू रडवलं मायला. मला जाम भारी वाटतं. बोल हा? अरे आजकालची पोरं आपल्या आई बापांना असं येगेगला ठेवतात. काही पोरं तर वृद्धाश्रमात येऊन टाकतात, आणि काही हरामी पोरं तर काय करतात माहितीये, त्या हाजी अलीच्या समोर जो दर्गा आहे ना, तिथं भर पावसात असं भिका मागायला उभं करतात रे. पण म्हणजे हे दोन पोर माझ्यासाठी भांडतात. मी का बोलता आपण तिघं मिळून एकत्र राहूया. हा ही आयडियाची कल्पना चांगली आहे. होय. असलं थांब रे थांब. माहिती कोळीवाले सांगितलं की माझी मा माझ्याबरोबर असते. बोल नहीं बेटे, बेटे बच्चे इतने बड़े नहीं होते कि वो कहे माँ मेरे पास है. माँ को कहना चाहिए कि बेटे मेरे पास है. वा वा. मी नहीं बोलता ते ऐका, आपण तिघं मिळून एकत्र राहूया. हमारे पास बंगला है, गाड़ी है, बैंक बैलेंस है, प्रॉपर्टी है, और फिर हमारे पास और एक चीज है. वो क्या है? भाई अब हमारे पास माँ है भाई. और मेरे पास पीटर है. अरे पण का अरे पण का अरे पण का मीटर पाहिजे तुला. मकन सर, कसा वाटला परफॉर्मन्स? आजचं तुमचं हे सादरीकरण जे होतं ते नुसतं मॅड नव्हतं, पण त्यामध्ये कंटेंटसुद्धा होता आणि तुम्ही फार अफलातून सादर केला. खूप उत्तम जागा, खूप उत्तम टायमिंग, आणि तुम्हाला मी टोपी द्यायला काहीच वा, वा. हरकत नाही. रेणुकाताई, अप्रतिम झाला ऍक्ट. उसवलेला शशी कपूर मला खूप आवडला शशा. आणि नमू क्या बात आहे यार, तुझी म्हणजे मा तर सॉलिडच होती. मस्त मस्त टायमिंग, नाच सगळंच अप्रतिम. आणि क्या बात आहे सुनील, स्वागत तुझं आमच्या मंचावर. थँक्यू सो मच. फर्स्ट क्लास. अमिताभ बच्चन अग्री टू मच. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर मी ही सेल्फी घेते.
छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला. हम तुम जब बुलेट ट्रेन देखे तो कल्ला हो जाए. श्रावण महिन्याचा अजिबात परिणाम न होऊ देणारा बेवडा संदीप गेलाय एका कॉर्पोरेटरकडे. बघूया काय आहे त्याची समस्या. येत आहेत बुंगाट कलाकार संदीप आणि प्रसाद. हॅलो. हा हॅलो, कॉर्पोरेटर सखाराम शेट्टी बोलतोय, वॉर्ड नंबर 1003 मधून. हा ते मच्छर विरोधी फवारणी करायला सांगितली, झाली का? बरं बरं. आणि ते दुसरं म्हणजे कुलूपवाडीतलं तर शौचालयाचे दरवाजे मोडलेत हो, त्याचं काम आधी करून घ्या लवकर. लोकांना मोठमोठ्याने गाणी ओरडावी लागतात माहितीये. आता एकटा माणूस कुठं कुठं जोर लावणार हो. गाणाऱ्यांचं नाही, माझं बोलतोय. बरं, आणि ते एरियातला कचरा उचलायचं काम होतं ते झालं? बरं केला, ते महत्वाचं होतं. लय घाण वास मारत होता, महिनाभर कचरा साठलेला तिकडे. नाही ना, आम्ही तिकडे ते स्वच्छता अभियानात जरा बिझी होता ना, म्हणून कचऱ्याकडे दुर्लक्ष झालं. हा हा. बरं, आता आमचं जनता दरबार चालू होते, आम्हाला डिस्टर्ब करू नका. ओके ओके, ठेवतो चला. येऊ द्या. नेक्स्ट. माझ्या नवऱ्यानं माझ्या Sorry, बाबा, sorry. येऊ द्या. नेक्स्ट. तुम्ही बोला का येऊ द्या नेक्स्ट? आम्ही बोललो येऊ द्या नेक्स्ट. मग आय लव्ह यू. मी पण प्रत्येक पॅकला बोलतो येऊ द्या नेक्स्ट, येऊ द्या नेक्स्ट, येऊ द्या नेक्स्ट. 2-3 पॅक होऊनच जातं. येऊ द्या नेक्स्ट. कामाचं बोल. काय बोल, काय हवंय? एक काम कर. हा. एक काम कर, एक 180चा स्मॉल पॅक घेऊन ये. स्मॉल पॅक. आणि मूग डाळ, चकना बिकना घेऊन ये. मस्त कांदा बिंदा चालेल ना? मग हा, हा. तुला वेटर वाटला? तू वेटर नाही आहे? अरे मग एवढा मोठा बार खोलून ठेवला, वेटर नाही यार. तू का डोक्यावर पडलायस? हा? हा बार नाहीये, हा माझा जनता दरबार आहे. मी इकडचा कॉर्पोरेटर आहे, कॉर्पोरेटर. ओ, जनता दरबार. हा. मला वाटलं जनताचं बार. सॉरी. ए, वास कसला येतो रे? कुठेतरी चिक्कू पिकली. चिक्कू जे आहेत ते कुठेतरी पिकले. तू कसं काय एवढं घाण वाचत राहू शकतो यार? मी तर एक क्षण देखील थांबू शकत नाही. ए, भाई तू दारू पिऊन आलायस? को बोला? मी कुठं? को बोला? काय? को बोला? मी दारू पिलो? मी दारू नाही पिलो. ब आमच्या एरियात एक कुत्र्याचं पिल्लू त्याला थंडी वाजत होती. मग कोणीतरी सांगितलं ब्रँडी पाज. पिल्लू त्याला ब्रँडी डायरेक्ट पाडली, मेला बिला तर चेक केलं पाहिजे ना. म्हणून मी एक पॅक टाकला, चेक केलं, हा स्ट्रॉंग आहे. हा गो. मग दुसरा पॅक पिलो, हा पण स्ट्रॉंग आहे. असं करता करता पिल्लू संपलं. पिल्लू संपला? पिल्लू मेला? ते पिल्लू नाही, माझं स्वतःच पर्सनल पिल्लू संपलं. अच्छा, ते संपलं. काय मी एवढी समाजसेवा करतो यार, त्याचं तुला काय नाही यार. टर्मिनेटर. टर्मिनेटर ना, मी हॅरी पॉटर आहे. कॉर्पोरेटर आहे, कॉर्पोरेटर. कळलं? एक काम कर, हा. नगरसेवकाला बोलव. इकडे येड्या, इकडे ये. महाराज ना, खरं सांग, मस्करीत मारलं की सिरियस मध्ये माराल? सिरियसली मारलं? मग ठीक आहे, मग मस्करी अजिबात आवडत नाही. ए येड्या,
कॉर्पोरेटर म्हणजेच नगरसेवक कळलं. तुझ्याकडेच काम होतं. तर माझा प्रश्न असा आहे, माझ्या घरासमोरचा कचरा का उचलला? हा तू थोडी आमची चुकच झाली ऍक्च्युली. एक मिनिट, काय प्रश्न काय तू परत विचार. माझ्या घरासमोरचा कचरा का उचलला? भाऊ तू ना नाही हा शब्द टाकायला विसरतोयस बघ. म्हणजे माझ्या घरासमोरचा कचरा का नाही उचलला असा प्रश्न. नाही, तसं नाही. माझ्या घरासमोरचा कचरा का का उचलला? अरे पण उचलला तर चांगलंच आहे की, मग काय आलं. ऍक्च्युली ना चिक्कू कुठेतरी पिकलाय. अरे, एवढा भयानक पिकलाय ना तो की नुसतं घमघमाट झालाय त्या चिक्कू. चिक्कू नाही, तुझी देशी पिकली आहे देशी. कळलं, चिक्कू नाही पिकलाय. आणि कसं ना, मला कचरा जमा करायला आवडत नाही रे. ते आमचं स्वच्छता अभियान चालू आहे ना, म्हणून मी तो जमा केला. स्वतःचं अभियान कर. स्वतःचं अभियान नाही, स्वच्छता अभियान, स्वच्छता. अच्छा अच्छा, तुझं स्वच्छता अभियान चाललंय ना. हा. मग तुझ्या ह्या अभियानासाठी तू लोकांचे संसार का उद्ध्वस्त करतोय? म्हणजे मी कचरा उचलला म्हणून लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले. मग कोणाचे? जुलीची पोरं रस्त्यावर आली. जुलीची रस्त्यावर आली आता काय ए करायचं? बाबा जा, कोण ते जुली पोरं सगळ्यांना घेऊन ये आपल्याकडे. म्हाडाचा फ्लॅट आपण लगेच त्यांना शिफ्ट करू. जा लवकर घेऊन ये. असं कसं घेऊन? ते बाहेरच आलंय. मी त्यांना बाहेरच घेऊन आलो. मी आत्ताच त्यांना मच्छीचा तुकडा टाकला. शांत गपचूप खातो. अरे काय तर माणसांना असं जनावरासारखं वागवतोय तू. अरे जनावरांना जनावरांसारखंच वागवणार ना. आपली माणसं थोडी आहेत, जनावरच आहे. कुत्र्याची पिल्लं, मांजरीची पिल्लं घेतली. जुली आणि पिंटे तुझी कुत्री मानते. गेट आउट, चल बाहेर. का गेलो? का गेलो? का? त्यांना मतदान करायचा अधिकार नाही ना, म्हणून. त्यांना जर अधिकार असला तर बरोबर मला मत. मी सगळ्यांना सांगणार की तुला मत दिलंच नाही पाहिजे. ए भाई डायरेक्ट असं तू सेंटिव्ह नको. बस ना, आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. बोल काय प्रॉब्लेम आहे तुझा, बोल आपण सॉल्व्ह करूया. नाही तिकडे काय बोलू दे, पण तुला मत देणारच नाही मी. यावेळेस शिट्टीला मत देणारच नाही मी. तुझ्यासाठी तुझ्या प्रचारात शिट्टी वाजून वाजून लोकांना सांगितलं की शिट्टीला मत द्या, शिट्टीला मत द्या, शिट्टीला मत द्या. तू कोणाला मत दिलं? शिट्टीला. शिट्टीला? अरे पण माझी निशाणी तर कब्बशी होती रे. तू शिट्टीला का मतदान केलं? मग तुझे कार्यकर्ते का ओरडत होते शिट्टीला मत द्या, शिट्टीला मत द्या, शिट्टीला मत द्या? ए, येड्या, ते शिट्टीला मत द्या बोलत नव्हते, ते शेट्टीला मत द्या बोलत होते. सखाराम शेट्टी माझं नाव. पुढच्या वेळी सांभाळून करा. चल निघ आता, निघ. ए भाई हो निक काय निक काय भाई, महत्वाचं तर बाकी आहे ना. माझ्या घरासमोरचा कचरा का उचलला? अरे पण लोक कचरा उचलला नाही तर भडकतात. तू कचरा उचलला म्हणून भांडायला आलास? हा बरोबर. काय प्रॉब्लेम काय? नाही नाही, कचरा उचल, त्यात मला काय प्रॉब्लेम नाही. पण कचऱ्याबरोबर माझ्या दारूच्या बाटल्या पण उचलल्या तुझ्या माणसाने. तर रिकामा बाटला म्हणजे कचराच ना शेवटी. काय काय रिकाम्या बाटल्या नव्हत्या, भरलेल्या बाटल्या होत्या त्या. तू भरलेला बाटला कचरा पेटीत लपवून ठेवलेला? हा कचरा पेटीत लपवून ठेवलेला. तेव्हा माझ्याकडे बायकोने एकच ऑप्शन ठेवलं होतं ना, एक तर बाटल्या राहतील तर तू राहशील. बाटल्या मग घराच्या बाहेर ठेवल्या, त्याच्यामुळे घर पण साफ राहतं ना. नाही नाही, एक मिनिट. म्हणजे कचरा पेटीत दारूच्या बाटल्या ठेवल्यामुळे घर साफ राहतं? हा. काय संबंध? संबंध आहे ना. काय माहितीये का, मी दर 2 तासाने घर साफ करायचो. घरी आलो, अरे बापरे किती कचरा झालाय, अरे असा कचरा घेतला, गेलो कचऱ्या डब्यात कचरा टाकला, बाटली घेतली, परत घरी यायचो. घरी आलो की परत अरे बापरे किती कचरा झाला, परत कचरा भरायचो, परत कचरा टाकायचो, परत बाटली घ्यायचो, कचरा परत घरी यायचो. असं 2-4 पॅक मिळते तर मी बाजूवाल्यांची पण घरं साफ केली. पण तू एवढ्या वेळा तू घर साफ करतो, तुझ्या बायकोला डाऊट येत नाही? आला एकदा असाच डाऊट आला मला. रात्री 2ला झोपी आली प्यायची. मग मी घर साफ करायला घेतलं, कचरा बिचरा घेतला, कचऱ्या डब्यात गेलो, कचरा टाकला, बाटली पिणं, तेवढ्यात बायकोनं मागून असं खाचकन बघितलं, तिथेच बघितलं. अरे मग रात्री 2 वाजता गेलास तर असंच होणार ना.
बरं आता माझ्याकडनं काय मदत हवी आहे? बघ, कचरा गेला डम्पिंग ग्राउंड मध्ये, सोबत तुझ्या बाटल्या पण गेल्या डम्पिंग ग्राउंड मध्ये. माझ्याकडनं काय मदत हवी तेवढं सांग. मला एवढंच पाहिजे, नगरसेवक निधीतून मला माझे 10 खंबे मिळाले पाहिजे. हो. बरं, लगेच देतो हो, तुला बरोबर. नुकसान भरपाई. थांब. ओके. हा गोट्या, किती खंबे गेलेत रे? 12. 12 पोरं घेऊन यात आणि 12 बांबू पण आणा. ये 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 लवकर ये. एक्सक्यूज मी नगरसेवक साहेब, 12 पोरं कशासाठी बोलवली तुम्ही? तुला आता नुकसान भरपाई द्यायची आहे ना? आता पोरं ते लगेच देतो मी तुला. हा नाही, तुमचा जो हा जनता दरबार जो आहे तो अतिशय उत्तम आहे आणि माझं कोणत्याही पद्धतीचं नुकसान झालेलं नाही आहे. म्हणून मी येतो. धन्यवाद. गोट्या सोड त्याला, चिक्कू पिकलाय त्याचा. ठेव. आता रेणुकाताई तुम्हीच सांगा, म्हणजे कचरा उचलला तरी लोक भडकतात, कचरा नाही उचलला तरी भडकतात. आयुष्यात काय करायचं ना माझं ठरतच नाही आता. रेणुकाताई कसं वाटलं परफॉर्मन्स? संदीप, तू खरंच प्यायलास का? किती अप्रतिम सादर केलास तू तो माणूस प्यायलेला. तू नेहमीच करतोस म्हणा, तुझा हातखंड झालाय आता तो. आणि प्रसाद, मस्त तुझं ते एक वाक्य जे काय होतं ना, की अरे स्वच्छता अभियानासाठी आम्ही खूप बिझी होतो त्यामुळे कचरा उचलू शकलो नाही. दॅट वॉज अमेझिंग. प्रसाद, तू लिहिलंस खूप सुंदर, त्याच्यामधले मस्त होते पंचेस. व्हेरी गुड, व्हेरी एंटरटेनिंग. मकरंद सर, तुम्हाला कसं वाटलं परफॉर्मन्स? खूप अप्रतिम असं सादरीकरण दोघांचंही. आणि संदीप, तुझा बेवडा मी कधीही बघू शकतो रे, फार मनोरंजक. आणि पशा, तू अप्रतिम राजकारणी साकारलास. दोघांचंही खूप मनापासून अभिनंदन. गुण बघूया. रेणुकाताई. मकरंद सर, थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. थँक्यू. या स्वच्छ परफॉर्मन्स नंतर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला. एका सोसायटीच्या सेक्रेटरीनी रहिवाशी बायकांना बोलवलं एका अर्जंट मीटिंगसाठी. बघूया काय होतंय त्या मीटिंग मध्ये. येत आहेत बुंगाट कलाकार पॅडी, सुप्रिया आणि आजची आपली पाहुणी कलाकार पूर्णिमा तळवळकर. या वहिन्यानो या हो या, लवकर भर भर साऱ्या या. या वहिन्यानो या हो या, लवकर भर भर साऱ्या या. आज दिवस तुमचा समजा, मजा करा रे मजा करा. फक्त माझा मजाक उडवू नका. हा नमस्कार नमस्कार. मी या शीतल सोसायटीचा मी सेक्रेटरी आहे. गेल्या 1 वर्षापासून मी या सोसायटीचा सेक्रेटरी आहे. सुप्रिया वहिनी आणि पौर्णिमा वहिनी, मी आज तुम्हाला या आमच्या ऑफिसमध्ये बोलवलेलं आहे. हा प्रश्न आहे की माहिती? ही फॅक्ट आहे. कारण गेलं वर्षभर मी या आपल्या सोसायटीचा मी सेक्रेटरी आहे आणि मी या सोसायटीत खूप छान छान कामं केलेली आहेत. मी माझ्या जाज्वल्य जाज्वल्य हा शब्द मराठी आहे का इंग्रजी? जाज्वल्य तुझं तोंड नाही ते. जाज्वल्य हा मराठी शब्द आहे. तर माझ्या जाज्वल्य मार्गदर्शनामुळे मी आमच्या सोसायटीमध्ये जी काही कामं करून ठेवली आहेत त्याबद्दल तर मी म्हणजे प्रशंसनेस पात्र तर आहेच. मी माझ्या कारकिर्दीमध्ये बरं का, वॉचमनसाठी मी टॉयलेट बांधून घेतले. आपल्या सोसायटीत अगोदर टॉयलेट नव्हते. त्या वॉचमनना तिकडे 10 सोसायटी सोडून लांब तिकडे टॉयलेटला जावं लागायचं. मग त्याच्यामुळे व्हायचं काय, चोऱ्या व्हायच्या ना आपल्या सोसायटीमध्ये. म्हणजे किती सायकली चोरीला गेल्या. त्या खांडेकरांची गेली, मग नंतर हिडेकरांची गेली, मग काळ्यांची गेली, वानखड्यांची पण गेली. नाही वानखड्यांची सायकल बिकल काही चोरीला गेली नव्हते. ते दारू पिऊन सायकलवरनं फिरत होते. जिकडे पडले तिकडे सायकल सोडून परत आले ते. मी या माझ्या कमी वयात मी हे जे काही सोसायटीचं म्हणजे सगळी भरभराट केलेली आहे त्याबद्दल तर मला शाबासकी आहे, शाबासकी आहे. एक मिनिट शाने, मला सांगा, हा तुमच्या 61चा कार्यक्रम आहे का? नाही. मग सौताचं कौतुक जरा कमी करा ना, मुद्द्याचं बोला. काय माझ्या टीव्हीवरच्या सिरियल सोडून आले ना मी.
माझ्या पण टीव्हीवरच्या सिरियल मी सोडून आली आहे. टीव्हीचं कोणाला कौतुक सांगतेस? माझ्या घरात भिंतीवरती काय काळं कॅलेंडर नाहीये, टीव्हीच आहे तो 42 इंचाचा फ्लॅट स्क्रीन. शहाणे, तुम्हाला माहितीये का काय? हिच्या घरी की नाही 2 टीव्ही आहेत. हो? 2? कसे? एक तो 42 इंचाचा फ्लॅट आणि दुसरा हिच्या नवऱ्याचा झालेला एक मिनिट थांबा. मी सोसायटीचा सेक्रेटरी आहे इकडे. तुम्ही आपापसात भांडू नका, नाहीतर थोड्या वेळाने तुम्ही तुमची आई बहीण त्यांना सगळ्यांना घेऊन इकडे आली, सगळेजण भांडत बसाल. सोसायटीचा सेक्रेटरी या नात्याने काही गोष्टी मी तुमच्या कानावर घाली इच्छितो. माझ्या कारकिर्दीत मी आपल्या सोसायटीत CCTV कॅमेरे मी बसवून घेतलेले आहे. तर त्या CCTV मध्ये काही आक्षेपार्ह, हा शब्द काय इंग्रजी का मराठी? अरे मराठीत शब्द आहे आक्षेपार्ह, तर काही आक्षेपार्ह अशा हालचाली आपल्या सोसायटीतल्या महिला करताना मला दिसल्यात, तर त्या मला तुमच्या कानावर घालायच्या आहेत. पण त्याचा अर्थ काय आक्षेपार्ह? अगं म्हणजे ज्याच्यावर आपण आक्षेप घेऊ शकतो असं कार्य, म्हणजे असं काहीतरी बायका करतात. एक मिनिट सेक्रेटरी, हे बघा आमची पोरं बाळ सोसायटीमध्ये खेळत असतात, त्यामुळे त्यांच्यावर संस्कार चांगले होणार नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही अशा बायकांना चापकान फोडा. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, त्या बायका तुम्हीच आहात, कळलं का? आम्ही? हो. सुप्रिया वहिनी, मला तुम्ही सांगा, तुम्ही दररोज दुपारी 2:30 वाजता दबक्या पावलांनी असं येऊन या पौर्णिमा वहिनींच्या दाराची डोरबेल वाजवून जाता का? हा? अच्छा, म्हणजे तू करतेस होय हे? मी तुम्हाला सांगते शहाणे, दुपारी असं माझा छान डोळा लागलेला असतो, तेवढ्यात ना बेल वाजते, मी दार उघडते तर बाहेर कोणीच नसतं. असं तुम्हाला सांगू 1 महिना चाललंय, 1 महिना. शेवटी मला असं वाटायला लागलं, मला भास होत आहेत की काय, मी घाबरलेच ना. एक दिवशी काय झालं, आमचे हे खूप उशिरा आले रात्री. एकदा बेल वाजवली, मी नाही उघडला दरवाजा. दुसऱ्यांदा बेल वाजवली, मी नाही उघडला दरवाजा. मला वाटलं मला भास झाला. हो अहो, त्यांनी 15 वेळा बेल वाजवली ना. शेवटी मी दार उघडलं आणि तुम्हाला सांगू, हसतेच काय मेले. आणि तुम्हाला सांगू का, त्यांनी संशय घेतला ना माझ्यावर. हिच्यामुळे, फक्त हिच्यामुळे. तुला काही कळतं की नाही? हे तू मला सांग, हे का केलंस तू? का केलंस? काय करणार आहेस? बघितलं कबूल केलं. थांबा. मी इथे जो टेबलवर उभा आहे तो फ्लॉवर पॉट म्हणून नाही, कळलं का? मी सोसायटीचा सेक्रेटरी आहे, मला ठरवू द्या कोणाला किती दंड करायचा ते. 1 मिनिट, सुप्रिया वहिनी, तुम्ही असं का वागलात? अहो, का वागले? तुम्हाला काय वाटतं ही बाई साधी सुधी आहे? हा, साधी सुधी आहे? अहो, 15 दिवसापूर्वी ही पापड वाळत घालायला गच्चीवर गेली, खाली येताना माझा डिश अँटिना फिरवून आली. म्हणजे काय म्हणायचं या बाईला? मला वाटलं टीव्ही मध्ये काहीतरी बिघाड झाला असेल. अगं बाई, चित्र काय येत नाहीये, अगं बाई सिरियल काय दिसत नाहीये, माझा जीव कासावीस झाला. हो, कासावीस झाला. मग मी त्याच्यावर एक आयडिया शोधून काढली. रिपीट टेलिकास्ट असतो ना दुपारचा, मी काय करायची, दरवाजाला कुलूप घालायची आणि परत वहिनीकडे जाऊन टीव्ही बघायची. पण त्याच्यात पण एक प्रॉब्लेम आला. काय झालं? म्हणजे काय, मध्ये माझ्या मिस्टरांची तब्येत बरी नव्हती, म्हणून ते हाफ डे घेऊन घरी आले. कुलूप बघितला आणि संशय घेतला त्यांनी पण संशय घेतला. काय सांगू तुम्हाला, इतकी नालायक बाई आहे ना, हिच्यामुळे माझा घटस्फोट होता होता वाचला. संसाराची वाट लागली माझ्या. 1 नंबरची पांढरी पाल आहे, पांढरी पाल म्हणाली मला. तू घुस आहेस, घुस. परमाच्या घरात घुसतेस आणि टीव्ही बघतेस. एक मिनिट. हे बघा, तुम्ही दोघी स्वतःला जर असे प्राणी समजत असाल तर आत्ताच्या आत्ता मला सोसायटीमध्ये पेस्ट कंट्रोल करून घ्यावं लागेल. 1 मिनिट, सुप्रिया वहिनी जरा इकडे या. मला खाली उतरवून द्या. एक मिनिट. पौर्णिमा वहिनी, तुम्ही त्यांची डिश फिरवता? हो, डिश नाही फिरवत, डिश अँटिना फिरवते. आणखीन एक गोष्ट CCTV कॅमेरामध्ये रेकॉर्ड झालेली आहे. तुम्ही पौर्णिमा वहिनी, तुम्ही यांच्या दारात येऊन अर्धी बादली पाणी यांच्या दारासमोर असं ओतून गेलात, हे सुद्धा कृती त्याच्यात रेकॉर्ड झालेली आहे. अच्छा, म्हणजे ती तू आहेस होय? अहो शहाणे, मी उगाच माझ्या नवऱ्याला वॉशिंग मशीन ओव्हरफ्लो झाली म्हणून 3 दिवस उपाशी ठेवलं. तू मला सांग, माझ्या दारात अर्धी बादली पाणी का टाकलंस? मी तुला उत्तर का देऊ? तू काय वकील आहेस? सेक्रेटरी, तुम्ही प्रश्न विचारा, मी उत्तर देईन. बरं, मी विचारतो, तुम्ही सांगा मला की तुम्ही अर्धी बादली पाणी का ओतलत? मी शाकाहारी आहे हे माहिती असून सुद्धा ही बाई माशाच्या वासाची अगरबत्ती लावते रोज. अहो
पण हे तुम्ही काहीतरीच बोलताय हो. मला सांगा, माशांच्या वासांची अगरबत्ती असते का कुठे? अहो, त्यांच्या घरात रोज मासे होत असतील म्हणून तो वास तुम्हाला येत असेल. माशांच्या वासांची अगरबत्ती नसते. यांच्या घरात काय मासे होणार आहेत? हो, परवडणार आहेत काय ना मासे? मासे केवढे महाग झालेत माहितीये का तुम्हाला? अहो, एक जोडी पापलेट जरी घ्यायची झाली तर 400च्या कमी मिळत नाही. तुला काय माहिती का माशाचा भाव? हा? तू तर शुद्ध शाकाहारी आहेस ना? ते पेपर पेपर मध्ये येतं ना माशाचा हा. भाव येतो पेपर मध्ये. काय गंडवते? पेपरामध्ये येतो का कधी माशाचा भाव? आमच्या पेपर मध्ये येतो. 8 पानाचा पेपर घेते मी, बॉम्बे टाइम्स. बॉम्बे टाइम्स. ठीक आहे. माशाच्या वासाची अगरबत्ती नसेल कदाचित, पण ही माझ्या गॅलरीमध्ये माशाचं पाणी होते. हे बरोबर आहे का सांगा तुम्ही मला? आता सांगा, हे सगळं तुमच्या सीसीटीव्हीत कसं येत नाही हो? उपयोग काय तुमच्या सीसीटीव्हीचा? काढून टाका तो सीसीटीव्ही. हो, म्हणजे जेवढं महत्वाचं आहे तेवढं सीसीटीव्ही दिसणार ना, जिथे जिथे कॅमेरे लावलेत ते. तुमच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे हो? हा? म्हणजे बघा, आता एक कॅमेरा तिकडे मेन गेटला आहे, तिकडे येणारी जाणारी माणसं दिसतात. एक दादरावर आहे, म्हणजे दादरातनं कोणाला ते दिसतं. एक तिकडे चौकात आहे, म्हणजे तिकडे मुलं वगैरे खेळत असतात, त्यांची कोणी छेड नाही ना काढत ते बघायला. एक तिकडे वॉचमॅनकडे बघत असतो की बाबा नीट ड्युटी करतोय ना. ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या. तिकडे सीसीटीव्ही असतो. आणखीन एक गोष्ट महत्वाची सीसीटीव्हीच्या फुटेज मध्ये दिसले. तुमचे मिस्टर आहे ना, तुमचे मिस्टर यांच्या मोलकरणीशी त्या सोसायटीच्या कोपऱ्यात जाऊन गुलू 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 बोलत असतात काहीतरी. अहो नाही काय आहे आता ते व्हॉट्सअपवर किती छान छान जोक्स येतात ना, ते सांगत असतात त्या आता. तुम्हाला सांगू का, एखाद्या माणसाच्या चेहऱ्यावरचं हास्य फुलवणं किती छान आहे ना. फुलवा हास्य फुलवा. पण ते बिल्डिंगच्या कोपऱ्यात नाही, कोपऱ्यात फुल झाडं फुलवायची असते. स्वतःच्या नवऱ्याला सांभाळतात ना. मला एक मिनिट सुप्रियावाहिनी, तुमचे पण मिस्टर काही कमी नाहीत. रात्री 10 नंतर सोसायटीतल्या तरुण पोरांना गच्चीवर घेऊन जातात आणि त्यांच्याकडे ते निळे चित्रपट आहेत ना, ते ब्लूटूथ न घेतात. नाही शक्य नाही. उगाच काहीतरी खोटं बोलतात का काय? अगं, आपण काय दोघी भांडतोय? म्हणजे हा सेक्रेटरी बघ, ह्याच्या कारकिर्दीत ह्याने जे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत ना, ते सोसायटीच्या सुरक्षिततेसाठी कमी आणि आपल्या पर्सनल गोष्टीमध्ये जास्त डोकावतात. अगं बाई, असं बघ करतो हा ना, माणूस? माझा नवरा काय करतो, तुझा नवरा करतो काय, ह्याला काय? अय्या, तुम्हाला काय काय करायचं? हो? काय हो? ही माझ्या दारामध्ये अर्धी बादलीने 10 बादल्या पाणी टाकेल. नाही. तुझ्या बापाचं काय जातं? आणि ही माझ्या किचन मध्ये येऊन मासे तळेल, तुझ्या बापाचं काय जात नाही, बरोबर आहे. हे बघा, आत्ताच्या आत्ता ते फुटेज आहे ना सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं, ते डिलीट करा. नाही, असं कसं? सेक्रेटरी म्हणून मला ते सीसीटीव्ही फुटेज डिलीट करता येणार नाही. आणि आजच्या संध्याकाळच्या मीटिंग मध्ये सगळं फुटेज दाखवणार आहे मी सोसायटीतल्या लोकांना. हा, वारे वा. हा, काय बोलला? काय बोलला? नाही मी ते- फुटेज दाखवणार. हा, फुटेज दाखवणार. हा. आता सोसायटीतल्या सगळ्या बायकांना एकत्र गोळा करते आणि त्यांना सांगते, ब्लॅकमेल करायला तू आम्हाला ऑफिस मध्ये बोलवलं हो, काय बोलताय हो? आणि आमच्याकडे नको त्यासाठी मागणी केली, विनयभंग केला. करतो की नाही? नाही. करशील की नाही? बोल डिलीट. बाबा. आणि आत्ताच्या आता तुझा राजीनामा दे. राजीनामा दे. असं कसं राजीनामा देऊ मी? अरे अजून माझी टर्म बाकी आहे, 4 महिने बाकी आहेत माझे. देतोयस राजीनामा? नाही देणार. देतोयस राजीनामा का कपडे फाड? अरे थांबा, अरे थांबा. अरे या बायका डेंजर बायका आहेत बाबा. चला पटापटा राजीनामा लिहून देऊया. चला लवकर. एक मिनिट. मी आजपासून सेक्रेटरी पदाचा राजीनामा देत आहे आणि या सेक्रेटरी पदाचा पदभार आमच्याकडे आता आमच्या दोघींकडे. सुप्रिया वहिनी आणि पौर्णिमा वहिनी यांच्याकडे सोपवत आहे. आणि हा राजीनामा पण मी तुमच्याकडे सोपवत आहे. आहे ना सगळं? बरोबर. तुमचं काय काम यायचे? ते कोणा तुम्ही? सोसायटीची मीटिंग होती ना, त्यासाठी आलो होतो. सभासदांची कार्यकारिणीची मीटिंग आहे, कळलं ना? बाहेर चला, निघायचं. चला. चावी द्या, ऑफिसची ठीक आहे, चावी. चावी. चला. चला. आले मोठे सेक्रेटरी. या शहाण्याला वेड करून टाकलं या बायका. हा, दे माझ्याकडे दे, कारण मी सेक्रेटरी, तू खजिनदार. नाही, मी सेक्रेटरी, तू खजिनदार. नाही मी सेक्रेटरी. मी सेक्रेटरी. मी सेक्रेटरी. वहिनी मी काय म्हणतो, मीच होऊ का हो पुन्हा सेक्रेटरी? आमच्या शहाणेबाईंना वेडे केले की नाही यांनी? टोटल.
अरे शहाणे काय हं? हो मी सोसायटीची सेक्रेटरी आहे पण अशी माझी अवस्था कधी झाली नाही, मी करूच दिली नाही. पण पॅडी मस्त तू व्यक्तिरेखा जी उभी केलीस ती मला खूप आवडली. तुझ्या चालण्याची जी लकब तू घेतली होतीस, व्हेरी नाईस. आणि पौर्णिमा वेलकम. मला खूप खूप आवडलं आणि आनंद झाला की तू ह्या मंचावर आलीस आणि मस्त सुप्रियाबरोबर तुझी देवाणघेवाण जी आहे ती खूपच छान असतेच नेहमीच आणि आता ह्या स्किटमध्ये तर खूपच छान होती. मस्त झाला ॲक्ट, खूप मनोरंजक होता आणि सगळ्यांची कामं मस्त झाली. थँक्यू. मकरंद सर तुम्हाला तर माहिती आहे ह्यांच्या बाबतीत मी तर त्यामुळे अप्रतिम सादरीकरण. पॅडी, सुप्रिया, नेहमीप्रमाणेच तुम्ही भन्नाट होता. पौर्णिमा, खरं तर तुझ्यामुळे या सादरीकरणाला 4 चांद लागले. क्या बात है, बहुत बढ़िया, अप्रतिम सादरीकरण. थँक्यू. चला. या धमाल परफॉर्मन्स नंतर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. मित्रांनो, आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत आणि या आठवड्याचे सुद्धा झालेले आहेत. तर आपण आपल्या लाडक्या जजेसना बोलूयात स्टेजवर आणि जाणून घेऊया त्यांचा अभिप्राय. रेणुकाताई, तुझ्यापासून सुरुवात करूया. कसा वाटला हा आठवडा? खूप छान. सगळ्यांनीच खूप उत्तम कामं केली आणि इनफॅक्ट काही तर अगदी फार हसायला लावलं काही स्किट्सनी. विशाखा आणि अंशूचं स्किट जे होतं ते म्हणजे हैराण करणारं होतं. आणि प्रसादने आज दुहेरी भूमिका निभावली, वाघाची आणि नगरसेवकाची. बाकी सगळ्यांचीच कामं खूप छान. आमच्या मते आज सुसाट टीम पुढे आहे. त्यामुळे अभिनंदन. यावेळेस सुसाटनी फार सुसाट सादरीकरण केलं. अंशू, विशाखाचा परफॉर्मन्स माइंड ब्लोईंग होता, खरोखरीच अप्रतिम सादरीकरण. आज सुनील पाहुणा म्हणून आला होता. सुनीलनी शशी आणि नम्रताला जी काही स्पीड लावली ती पण फार स्पृहणीय. सम्या ॲज युज्युअल. आणि आज सम्या तुझ्या स्किटमध्ये पशानी जे काही काम केलं ते फारच गोड होतं. आणि म्हणजे पशाला खूप शब्द दिले नाही तरी त्याचं अस्तित्व किती जाणवतं हे तुमच्या त्या प्रहसनाबद्दल आणि फार अप्रतिम रिॲक्शन दिल्या. पौर्णिमा, तू आल्यामुळे पुन्हा या मंचाला मी म्हणतो तसं 4 चांद लागले आणि तू आमच्या कॅप्टन जोडीलाच चांगल्या पद्धतीनं सपोर्ट केला. योग्या प्राजक्ता आज खूप चांगले होते आणि असा स्पीड आपण सातत्याने पुढे चालू ठेवूया आणि तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा. आणि आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात बुधवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर. तेव्हा पाहायला विसरू नका कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला.